तर आपल्याला बघायचं लास्ट युनिट. तर त्याच्यामध्ये लास्ट युनिटमध्ये आहे प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस आय सी, म्हणजे 8255 जी आय सी आहे त्याचं सगळं फंक्शनल पिन डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम आहे. तर फंक्शनल पिन डायग्राममध्ये आपल्याला त्याची पिन डायग्राम साधी पण बघायची आणि फंक्शनल पिन डायग्राम पण बघायची, स्कीमॅटिक. ओके, तर आता आपण काय करूया, अगोदर याचे फीचर जाणून घेऊया आणि नंतर ब्लॉक डायग्रामबद्दल माहिती घेऊया. राईट, चालेल. तर आता आपण बघूयात की PPI आय सीचं नाव काय, फुल फॉर्म आहे प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस, दॅट इज PPI. आणि ते आय सीचा नंबर आहे 8255. तर इंट्रोडक्शन टू 8255 मध्ये बघा. तर द 8255 इज अ प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस, दॅट इज PPI 8255. इट इज जनरल पर्पज प्रोग्रॅमेबल पॅरलल IO डिव्हाइस. म्हणजे हे काय, जनरल पर्पज प्रोग्रॅमेबल पॅरलल IO डिव्हाइस IC आहे. हे इट कंटेन्स 3 IO पोर्ट्स, याच्यामध्ये 3 IO पोर्ट्स असतात, विच कॅन बी प्रोग्रॅम्ड इन डिफरंट मोड्स. म्हणजे हे वेगवेगळ्या मोडमध्ये प्रोग्रॅम केले जातं, म्हणून याला प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस IC बोलतात. ओके, म्हणजे 8085ला इंटरफेस करण्यासाठी, म्हणजे पोर्टला जर पॅरलल पोर्टला म्हणजे IO डिव्हाइस लावायचा असेल तर त्याच्यासाठी ही आय सी इम्पॉर्टंट आहे, इंटरफेसिंग आय सी. ओके, मग याच्यामध्ये काय, इट कंटेन्स 3 IO पोर्ट विच कॅन बी प्रोग्रॅम्ड इन डिफरंट मोड्स. राईट, these 3 IO ports can be viewed as the 8212 ICs or 74LS373 with much more additional facilities provided with it. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की हे 3 पोर्ट वापरले असतात, म्हणजे 3 पोर्ट असतं त्याच्यामध्ये. आणि जी आय सी आहे 74LS ते इंटरफेसिंगसाठी त्याच्या इन कंजक्शनमध्ये वापरली जाते. ओके, नंतर काय विथ मच मोर ॲडिशनल फॅसिलिटी, म्हणजे ही पण आय सी, इट इज अ लॅच आय सी. म्हणजे 74LS373 हे एक लॅच आय सी आहे, त्याच्याबरोबर हे म्हणजे 8255 बरोबर पण वापरली जाते. राईट, नंतर आहे टू प्रोग्राम द फंक्शन टू ऑल 3 IO पोर्ट्स, इट कंटेन्स अ रेजिस्टर कॉल्ड ॲज अ कंट्रोल रजिस्टर. म्हणजे हे प्रोग्राम केलं जातं, म्हणजे IO डिव्हाइस म्हणजे काय, टू प्रोग्राम द फंक्शन टू ऑल द 3 IO पोर्ट्स, म्हणजे ह्या तिन्ही पोर्टचं फंक्शन केलं जातं. इट कंटेन्स अ रजिस्टर कॉल्ड ॲज कंट्रोल रजिस्टर. म्हणजे कंट्रोल रजिस्टरमध्ये बीट टाकून हे जे पोर्ट आहे त्याचं प्रोग्रॅमिंग केलं जातं. ओके, द कंट्रोल रजिस्टर गिव्ह द सिग्नल विच आर यूज टू डिफाईन द फंक्शन ऑफ इच IO पोर्ट्स अँड इन विच द मोड दे वूड ऑपरेट. म्हणजे काय करतं, जे कंट्रोल म्हणजे कंट्रोलवर रजिस्टर आहे तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की ह्याच्यामध्ये बीट पॅटर्न क्रिएट केला जातो आणि त्याच्यानंतर ते काय इंडिकेट करतं मग कोणता पोर्ट कशासाठी काम करतं आणि कोणत्या ऑपरेटिंग म्हणजे मोडमध्ये काम करतं हे इंडिकेट करतं. ओके, नंतर 8255 इज अ जनरल पर्पज इन नेचर अँड प्रोवाइड्स मेनी फॅसिलिटीज फॉर कनेक्टिंग डिफरंट डिव्हाइसेस, सो इट इज यूज फ्रिक्वेंटली इन डिफरंट ॲप्लिकेशन्स. याच्यामध्ये काय असतं ते जे 8255 आहे हे जनरल पर्पजसाठी वापरले जातं, म्हणजे IO पोर्ट कनेक्ट करण्यासाठी. आणि याच्यामध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहेत वेगवेगळ्या, आणि इट इज फ्रिक्वेंटली यूज इन डिफरंट ॲप्लिकेशन. वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये हे 8255 वापरतात. ओके, तर आता आपण बघूया याचं फीचर्स काय आहेत. तर याचे फीचर्स आहेत, इट इज अ प्रोग्रॅमेबल पॅरलल IO डिव्हाइस नंबर 1. नंतर 2, इट कंटेन्स 24 प्रोग्रॅमेबल IO पिन्स अरेंज ॲज 3 to 8 bit पोर्ट. नंतर फुल्ली कम्पॅटिबल विथ इंटेल मायक्रो प्रोसेसर फॅसिलिटीज. नंतर TTL कम्पॅटिबल म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिकला कम्पॅटिबल आहे. नंतर डायरेक्ट बीट दॅट इज सेट रिसेट कॅपेबिलिटी
इज अवेलेबल फॉर पोर्ट सी. नंतर इम्प्रूव्ह DC ड्रायव्हिंग कॅपेबिलिटी, म्हणजे डायरेक्ट करंट ड्रायव्हिंग कॅपेबिलिटी आहे. इट कॅन ऑपरेट इन 3 मोड, 3 मोडमध्ये काम करत. दॅट इज मोड 0, याला बोलतात सिम्पल IO मोड. नंतर मोड 1 दॅट इज स्ट्रोब्ड IO मोड. नंतर मोड 2 आहे स्ट्रोब्ड बाय डायरेक्शनल IO मोड. ओके, तर हे आहे याचे फीचर्स. तर आता आपण अगोदर काय बघूया, पिन कॉन्फिगरेशन बघायच्या अगोदर आपण याचं काय बघूया की आता आपण ब्लॉक डायग्राम बघूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पिन डायग्राम आणि फंक्शनल पिन डायग्राम डिटेलमध्ये बघूया. चालेल, ठीक आहे. तर बघूया आता 8255 फंक्शनल ब्लॉक डायग्राम. तर याच्यामध्ये ब्लॉक डायग्राममध्ये बघूया. द ब्लॉक डायग्राम ऑफ 8255 ॲज शोन इन फिगर. तर याच्यामध्ये ती डायग्राम बघून घ्या. तर याच्यामध्ये आहे इंटरनल डेटा बस, इट इज 8 बिट डेटा बस. नंतर ह्याच्या राईट साईडला बघा ग्रुप एमध्ये बघा पोर्ट ए म्हणजे 8 बिट. नंतर ग्रुप ए पोर्ट सी अप्पर 4 8 बिट. आणि त्याचं जे डेटा ट्रान्समिशन आहे तो बायडायरेक्शनल आहे, पोर्ट ग्रुप एचा आणि ग्रुप बीचा पण. आणि नंतर त्याच्यानंतर त्याच्या बाहेर ते जे ग्रुप एपासनं जे कनेक्ट केलेलं आहे तर ते IO पोर्टला कनेक्ट केलेलं असतं IO डिव्हाइसच्या, म्हणजे ते त्याला नाव दिलं PA0 to PA7, राईट. नंतर ग्रुप एचं पोर्ट सी अप्पर जे 4 बिट आहे तर त्याचं जे आउटपुट आहे तो बायडायरेक्शनल आहे. ते IO पोर्ट त्याचं नाव दिलेलं आहे त्याला PC4 to PC7. क्लिअर. नंतर आहे ग्रुप बी. ग्रुप बीमध्ये बघा पोर्ट सी लोअर दॅट इज 4 बिट आणि ते इंटरनल 8 बिट डेटा बसला जे कनेक्ट आहे तो ते बायडायरेक्शनली कनेक्ट आहे. नंतर जे पोर्ट ग्रुप बीपासनं जे आउटपुट निघालेलं आहे पोर्ट सी लोअर 4 बिटचं ते सुद्धा बायडायरेक्शनल आहे आणि त्याला नाव आणि नंबर दिलं आहे IO PC0 to PC3. ओके, म्हणजे पोर्ट सीचे ते लोअर 4 बिट आहेत. आणि नंतर ग्रुप बीमध्ये पुन्हा येतं ग्रुप बी पोर्ट बी. ग्रुप बीमध्ये येतं पोर्ट बी आणि ते आहे 8 बिट पोर्ट आणि त्याचं जे इनपुट आहे ते इंटरनल डेटा बसला कनेक्ट केलेलं आहे ते आहे 8 बिट डेटा बायडायरेक्शनल आहे. आणि त्याचं जे ग्रुप बी पोर्ट बीचं जे आउटपुट आहे तो सुद्धा बायडायरेक्शनल आहे. त्याचं नाव आहे IO आणि त्याचा नंबर दिलेला आहे PB0 to PB7. ओके, आणि नंतर आता लेफ्ट साईडकडे येऊया. तर इंटरनल डेटा बसला बायडायरेक्शनली जे कनेक्ट केलेलं आहे ते म्हणजे कशाचं आउटपुट जे ग्रुप ए कंट्रोल आहे त्याचं आउटपुट ते पण बायडायरेक्शनल आहे. आणि ग्रुप ए कंट्रोल त्याला नाव दिलं आहे. ते काय करतं, जे ग्रुप ए आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करतं. ते कोणाकोणाला कनेक्ट केलं आहे, ग्रुप एच्या पोर्ट एला आणि ग्रुप ए पोर्ट सी अप्परला. ओके, त्याला कंट्रोल करण्याचं काम करतं ग्रुप ए कंट्रोल. नंतर इंटरनल डेटा बसला जे लेफ्ट साईडला बघा खाली तर ग्रुप बी कंट्रोल. मग ग्रुप बी कंट्रोल कोणाला करतं, जे ग्रुप बी पोर्ट सी लोअर आहे 4 बिट त्याला आणि ग्रुप बी पोर्ट बी जे आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करतं. आणि त्याचं जे ग्रुप बी कंट्रोलचं जे बायडायरेक्शन म्हणजे आउटपुट आहे तो बायडायरेक्शनली कोणाला इंटरनल डेटा बसला कनेक्ट केलेला आहे, राईट. आणि नंतर बघा की पुन्हा लेफ्ट साईडला डेटा बस बफर. डेटा बस बफर काय आहे, त्याचं जे आउटपुट आहे म्हणजे त्याचं जे इनपुट आहे तो आहे इनपुट कोणाकडनं दिलं जातं, ते डेटा लाईनकडनं, म्हणजे कोणाच्या डेटा लाईनकडनं दिलं जातं, डेटा बसकडनं 8085च्या ते कनेक्ट केलं जातं डेटा बस बफरला. आणि त्याचं जे आउटपुट आहे ते बायडायरेक्शनली कनेक्ट केलं जातं इंटरनल डेटा बस ऑफ 8255ला. क्लिअर असं आहे. आणि जे D0 to D7 आहे ते काय आहे की D0 to D7 जे आहे ते बायडायरेक्शनल आहे. ते कनेक्ट केलं ते इनपुट आहे. आणि ते जे D0 D7 ते आउटपुट कोणाचं आहे 8085चं. त्याच्या अगोदर काय लावलेलं असतं, लॅच लावलेलं असतं कोणतं 74LS373 आणि याच्यानंतरच AIC 8255 कनेक्ट केलेली असते. क्लिअर, म्हणजे लॅच. कारण आपल्याला माहीत आहे की लोअर ऑर्डर ॲड्रेस बस आणि जी डेटा बस आहे इट इज अ मल्टिप्लेक्स आणि त्याच्यासाठी ALE पिन लागतं, दॅट इज ॲड्रेस लॅच एनेबल. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे
8085 जेव्हा शिकत होतो तेव्हा डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके. आणि याच्यानंतर त्याच्या खाली जे डेटाबेस बफरला जे कंट्रोल करण्यासाठी आहे रीड राईट कंट्रोल लॉजिक, आणि ते कोणाला कंट्रोल करतं, ग्रुप एला पण कंट्रोल करतं आणि ग्रुप बीला कंट्रोल करतं. ओके. आणि म्हणजे ग्रुप ए कंट्रोलला कंट्रोल करतं आणि ग्रुप बी कंट्रोलला कंट्रोल करतं. कोणतं? रीड राईट कंट्रोल लॉजिक. आणि डेटाबेस बफरला पण कंट्रोल करतं. आणि त्याचे जे पिन आहेत ते सगळं इनवर्ड डायरेक्शनमध्ये रीड राईट कंट्रोल लॉजिक. ते कोणत्या? RD बार आहे, WR बार आहे, A0 बार आहे, सॉरी RD बार, WR बार इनवर्ड डायरेक्शन आणि A0 बार इनवर्ड डायरेक्शन, सॉरी A0 बार नाही आहे, A0 A1 इनवर्ड डायरेक्शन, नंतर रिसेट इनवर्ड डायरेक्शन आणि CS बार इनवर्ड डायरेक्शन. ओके. तर आता बघूया त्याचं प्रत्येकाचं ब्लॉकचं फंक्शनिंग आपण बघू, चालेल. नंतर इट कंटेन द फॉलोइंग ब्लॉक्स, दॅट इज कोणकोणते ब्लॉक आहे? डेटाबेस बफर, नंतर रीड राईट कंट्रोल लॉजिक, नंतर ग्रुप ए आणि ग्रुप बी कंट्रोल, नंतर पोर्ट ए आणि पोर्ट बी आणि नंतर पोर्ट सी. ओके. नंतर डेटाबेस बफरमध्ये बघूया आता काय होतं. डेटाबेस बफरमध्ये द 8 बीट बायडायरेक्शनल काय द 8 बीट बायडायरेक्शनल ट्राय-स्टेटेड database buffer is used to interface 8255 database with a system database. It is internally connected to internal database and its outer pin D0 to D7 are connected to system database directly. ओके. म्हणजे काय असतं? म्हणजे द 8 बीट बायडायरेक्शनल ट्राय-स्टेट डेटा बफर जे आहे इट इज यूज टू इंटरफेस 8255. म्हणजे 8255ला इंटरफेस करण्यासाठी ते वापरलं जातं डेटाबेस विथ सिस्टीम डेटाबेस. सिस्टीम डेटाबेस म्हणजे 8085चं जे डेटाबेस आहे त्याला सिस्टीम डेटाबेस बोलतो, राईट. नंतर इट इज इंटरनली कनेक्टेड टू इंटरनल डेटाबेस अँड इट्स आउटर पिन D0 to D7 आर कनेक्टेड टू द सिस्टीम डेटाबेस डायरेक्टली. म्हणजे D0 to D7 जे आहे 8085चं त्याला कनेक्ट केलेलं असतं. नंतर द डायरेक्शन ऑफ डेटाबेस बफर इज डिसाइडेड बाय द रीड अँड राईट कंट्रोल सिग्नल. म्हणजे जे डायरेक्शन डेटा बफरचं जे डायरेक्शन आहे म्हणजे इन करणारे, डेटा रीड करणारे की राईट करणारे, ते हे कशावर डिपेंड असतं? रीड अँड राईट कंट्रोल सिग्नलवर डिपेंड करतं. व्हेन रीड इज ॲक्टिवेटेड म्हणजे ॲक्टिव्ह लो रीड जर ॲक्टिवेट झालं इट ट्रान्सफर डेटा टू द सिस्टीम. म्हणजे जे 8255 आहे ते कोणाकडं डेटा ट्रान्सफर करतं? 8085कडं. जर रीड पिन जर ॲक्टिवेट असेल तर, राईट. आणि व्हेन राईट इज ॲक्टिवेटेड इट रिसिव्ज द डेटा फ्रॉम द सिस्टीम डेटाबेस. म्हणजे राईट जर पिन ॲक्टिवेटेड असेल, राईट, तर ते काय करतं की जे 8085 आहे त्याच्याकडनं डेटा रिसिव्ह करतं. ओके. कशाद्वारे? सिस्टीम डेटाबेसद्वारे. नंतर द डेटाबेस बफर ट्रान्सफर्ड और रिसीव डेटा अँड कंट्रोल फॉर्मॅट्स फॉर 8255. म्हणजे काय करतं? हे काय करतं? डेटाबेस बफर काय करतं? डेटा ट्रान्सफर आणि रिसीव करतं. कोणाकडे ट्रान्सफर करतं? 8085कडे आणि त्याच्याकडनं रिसीव करतं. आणि पुन्हा काय करतं? कंट्रोल फॉर्मॅट फॉर 8255. म्हणजे ते कंट्रोल करण्याचं पण म्हणजे कंट्रोल पण करतं, राईट. तर आता बघूया रीड राईट कंट्रोल लॉजिक काय बनतं. These blocks accept input from the system control bus and address bus. I repeat once again. These block accepts inputs from system control bus and address bus. The control signals are RD bar and WR bar, and address signals used are A0, A1 and CS bar. From the above 5 signals, RD bar and WR bar are connected to IOR bar, IOW bar or MEMR bar, MEMW bar, A0 and A1 directly connected to the address line A0 and A1.
हे काय असतं आता याच्यामध्ये बघा, द कंट्रोल सिग्नल्स आर आर डी बार अँड डब्ल्यू आर बार आर द ॲड्रेस सिग्नल्स यूज आर ए झिरो, म्हणजे हे काय आहेत कंट्रोल सिग्नल आहेत, रीड आणि राईट. आणि नंतर ॲड्रेस सिग्नल ए झिरो आणि ए वन आहे आणि सी एस आहे. हे चिप सिलेक्टसाठी वापरलं जातं, राईट. आणि हे जे 5 सिग्नल आहेत फ्रॉम द अबो 5 सिग्नल आर डी अँड डब्ल्यू आर बार आर कनेक्टेड, म्हणजे आर डी बार आणि डब्ल्यू आर बार कनेक्ट करायच्या आय ओ एम बारला, आय ओ डब्ल्यू बारला किंवा एम ई एम आर बारला आणि किंवा एम ई एम डब्ल्यू बारला. आणि ए झिरो अँड ए वन आर डायरेक्टली कनेक्टेड टू द ॲड्रेस लाईन्स ए झिरो अँड ए वन, म्हणजे ॲड्रेस लाईनच्या ए झिरो ए वनला हे कनेक्ट केलेलं असतं 8085च्या. ओके. नंतर सी एस बार इज कनेक्टेड टू द ॲड्रेस चिप सिलेक्ट डिकोडर, म्हणजे जे डिकोडर असतं त्याच्या ॲड्रेस चिप सिलेक्टला कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे नंतर काय 8255 ऑपरेशन दॅट इज सिलेक्शन इज एनेबल्ड और डिसेबल बाय सी एस सिग्नल, म्हणजे 8255 जे आहे याचं हे एनेबल डिसेबल कशावर, हे याच्यावर डिपेंड करते ह्या सिग्नलवर, चिप सिलेक्टवर. म्हणजे सी एस बार जर 0 असेल तर 8255 एनेबल होणार आणि जर 1 असेल तर त्याच्या सिग्नलला जर 1 आले तर तो डिसेबल होणार. नंतर ए झिरो ए वन सिलेक्ट और ॲक्टिवेट्स अ स्पेसिफिक पार्ट यू आर इंटरेस्टेड, राईट. दॅट इज आर डी बार डब्ल्यू आर बार, म्हणजे सिलेक्ट म्हणजे ए झिरो ए वन सिलेक्ट्स और ॲक्टिवेट्स अ स्पेसिफिक पार्ट यू आर इंटरेस्टेड, म्हणजे काय करतं ए झिरो आणि ए वन जे स्पेसिफिक पार्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करायचं काम करतं. नंतर आर डी बार डब्ल्यू आर बार डिसाईड द वॉट ऑपरेशन इज टू बी परफॉर्म, म्हणजे आर डी बार आणि डब्ल्यू आर बार काय कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करायचं ते डिसाईड करणार. म्हणजे दॅट इज राईट डेटा टू 8255 और रीड डेटा फ्रॉम 8255. 8255कडनं डेटा रीड करायचं की 8255ला डेटा राईट करायचं ते डिसाईड करतं आर डी बार आणि डब्ल्यू आर बार, राईट. नंतर आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी कंट्रोल. हे काय करतं बघा, द 8255 आय ओ पोर्ट्स आर डिवायडेड इंटू 2 सेक्शन, दॅट इज ग्रुप ए त्याला बोलतात जी ए आणि ग्रुप बी दॅट इज जी बी. ग्रुप ए कन्सिस्ट ऑफ पोर्ट ए अँड पोर्ट सी अप्पर अँड ग्रुप बी कन्सिस्ट ऑफ पोर्ट बी अँड पोर्ट सी लोअर, राईट. हे आपण बघितलं ब्लॉक डायग्राम. इच ग्रुप इज प्रोग्राम थ्रू सॉफ्टवेअर, हे जे ग्रुप आहे ते प्रोग्राम केलेलं आहे सॉफ्टवेअर थ्रू. द ग्रुप ए म्हणजे जी ए अँड जी बी कंट्रोल ब्लॉक रिसिव्ह द कमांड फ्रॉम द रीड राईट कंट्रोल लॉजिक. आता ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे हे जे कमांड म्हणजे कंट्रोल सिग्नल रिसिव्ह करतात कोणाकडं, रीड राईट कंट्रोल लॉजिककडनं, टू ॲक्सेप्ट बीट पॅटर्न फ्रॉम द सी पी यू, म्हणजे बीट पॅटर्न सी पी यूकडनं बीट पॅटर्न ॲक्सेप्ट करून ते कंट्रोल केलं जातं. ओके. नंतर ग्रुप ए कंट्रोल विल कंट्रोल ग्रुप ए पोर्ट अँड ग्रुप बी विल कंट्रोल ग्रुप बी ports. The bit pattern given by the CPU consists of information, म्हणजे जे बीट पॅटर्न आहे सी पी यूमधलं ते काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ ग्रुप ए अँड ग्रुप बी, आणि नंतर द मोड इन विच दे वुड बी ऑपरेटर, म्हणजे इथं सी पी यू म्हणजे कंट्रोल रजिस्टर जो आहे याचा त्याच्यामध्ये हे सगळं प्रोग्रॅमिंग केलेलं असतं. नंतर आहे पोर्ट ए आणि पोर्ट बी. इथं सी पी यू चुकून झालं, ॲक्च्युली ते कंट्रोल वर्ड रजिस्टर आहे ते कोणाचं आहे 8255चं, त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग बीट पॅटर्न केलेलं असतं ग्रुप ए कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काय करण्यासाठी की कोणतं मोडमध्ये काम करायचं आहे ह्या 8255ला त्याच्यासाठी, राईट. नंतर पोर्ट ए आणि पोर्ट बी. The port A and port B consist of 8-bit bidirectional data output latch buffer. Port A and port B consist of 8-bit bidirectional data output latch buffer and 8-bit
डेटा इनपुट बफर. याच्यामध्ये इनपुट बफर असतं 8 बीट आणि आउटपुट बफर, म्हणजे हे बाय डायरेक्शनल आहे, इन आणि आउट करतं. द फंक्शन ऑफ पोर्ट ए अँड पोर्ट बी इज डिसाइडेड बाय द कंट्रोल बीट पॅटर्न अवेलेबल इन ग्रुप ए अँड ग्रुप ई कंट्रोल. आता हे जे फंक्शन आहे ग्रुप एचं आणि ग्रुप बीचं, हे कोण कंट्रोल बीट पॅटर्न जे आहे कंट्रोलवर रजिस्टरमध्ये, आणि ते कशासाठी अवेलेबल आहे, ग्रुप एसाठी आणि ग्रुप बीसाठी जे अवेलेबल आहे ते कंट्रोल बीट पॅटर्ननुसार कंट्रोल करतं कंट्रोलवर रजिस्टरमधल्या. ओके. नंतर द फंक्शन ऑफ पोर्ट ए अँड पोर्ट बी आर अल्सो डिपेंड्स ऑन द मोड. म्हणजे जे फंक्शन आहे पोर्ट एचं आणि पोर्ट बीचं ते कशावर डिपेंड असतं, ते मोड सिलेक्शन, म्हणजे डिपेंड्स ऑन मोड इन विच दे यू आर ऑपरेटिंग पोर्ट ए अँड पोर्ट बी. म्हणजे ते पोर्ट जे कंट्रोलवर रजिस्टरमध्ये मोड सिलेक्शन आहे ना त्याच्यावर डिपेंड करतं की पोर्ट ए आणि पोर्ट बी कोणत्या मोडमध्ये काम करतं ते. ओके. आणि काय फंक्शनिंग आहे त्याचं. ओके. म्हणजे ॲज इनपुट पोर्ट म्हणून काम करतं की आउटपुट पोर्ट म्हणून काम करतं ते कंट्रोलवर रजिस्टरच्या बीट पॅटर्नवर डिपेंड करतं. क्लिअर. नंतर आहे पोर्ट सी. द पोर्ट सी कन्सिस्ट ऑफ 8 बीट बायडायरेक्शनल डेटा आउटपुट लॅच बफर अँड 8 बीट डेटा इनपुट बफर. राईट. इट इज डिवायडेड इंटू 2 सेक्शन, म्हणजे 2 सेक्शनमध्ये हे डिवाइड केलेलं आहे. दॅट इज पोर्ट सी अप्पर PCU and port C lower, that is PCL. These 2 sections can be programmed and used separately as a 4-bit IO ports. The port C can be used as a simple IO, नंतर handshaking signal, नंतर status signal input. For handshake signal and status signal, it is used in coordination with port A and port B. The direct bit set reset capability is only provided by port C. तर बीट म्हणजे बीट वाईज जर आपल्याला सेट रिसेट करायचं असेल तर पोर्ट सी हे एक अवेलेबल आहे. आणि नंतर पोर्ट सी अप्पर आणि पोर्ट सी लोअर हे कशाची कंजंक्शनमध्ये पोर्ट ए आणि पोर्ट बी मध्ये वापरलेलं असतं. तर पोर्ट सी कशासाठी वापरलेलं जातं, तर एक तर IO सिम्पल IO म्हणून, नंतर हँडशेकिंग सिग्नल, नंतर स्टेटस सिग्नल इनपुट आणि हँडशेकिंग सिग्नल आणि स्टेटस सिग्नल कोणाच्या कोऑर्डिनेशनने वापरलं जातं, पोर्ट एच्या आणि पोर्ट बीच्या कोऑर्डिनेशनने वापरलं जातं. असं आहे ब्लॉक डायग्रामचं सगळं डिस्क्रिप्शन. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघितलं, ब्लॉक डायग्रामचं डेटा बस बफरचं फंक्शनिंग बघितलं, नंतर रीड राईट कंट्रोलचं फंक्शनिंग बघितलं, आणि नंतर ग्रुप ए कंट्रोल ग्रुप बी कंट्रोल काय असतं, नंतर पोर्ट ए पोर्ट बी आणि पोर्ट सी. ओके. असं याचं फंक्शनिंग आहे. याच्यामध्ये जर फक्त याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, हे डेटा बस बफर जे आहे ते काय करतं, जे 8085 कडनं डेटा इन आउट डेटा येतं तर त्याला इकडे कंट्रोल म्हणजे इंटरनल डेटा बसला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि त्या डेटा बस बफरला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, रीड राईट कंट्रोल लॉजिक. आणि ते पण कोणाला कंट्रोल, ग्रुप एला कंट्रोल करायचं काम करतं आणि ग्रुप बीला कंट्रोल करायचं काम करतं. मग पोर्ट ए ग्रुप एला मध्ये पोर्ट ए असतं आणि पुन्हा पोर्ट सी अप्पर असतं, त्याला कंट्रोल कोण करतं, ग्रुप ए कंट्रोल. आणि ग्रुप बीला ग्रुप बीमध्ये कोण कोण असतं, ग्रुप बी मध्ये असतं पोर्ट सी लोअर आणि पोर्ट बी, आणि त्याला कंट्रोल करतं पोर्ट बी कंट्रोल. आणि त्याला कंट्रोल करणार पोर्ट बी कंट्रोलला आणि पोर्ट ए कंट्रोलला कंट्रोल करतं रीड राईट कंट्रोल लॉजिक. राईट. आणि हे सगळं जे कंट्रोलिंग असतं ते कशावर डिपेंड असतं, ते याच्यात जे बीट पॅटर्न आहे कशामध्ये, कंट्रोल वर्ड रजिस्टर, त्याच्यामध्ये मोड सिलेक्शन कोणतं बीट पोर्ट सिलेक्ट केलं त्याच्यावर डिपेंड करतं. ओके. तर इनफ फॉर टुडे. तर एवढं झालं आपलं ब्लॉक डायग्राम ऑफ 8255. बाकीचं आपण जे आहे ते नंतर पाहूयात. तर पिन डायग्राम आणि फंक्शनल पिन डायग्राम. ओके. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल ना तर बिंदास विचारू शकता नंतर. क्लिअर. ओके.